नमस्कार मंडळी. नव्या एका स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. पुणे स्टेशनवर त्या रात्री खूप थंडी होती. प्लॅटफॉर्म नंबर 2वर उभा असलेला आदित्य वारंवार घड्याळ पाहत होता. हातात त्याने एक राखाडी रंगाची शाल घट्ट पकडली होती. ती शाल त्याच्यासाठी नव्हती, ती सान्वीसाठी होती. तिला खूप थंडी वाजायची. ट्रेनची वेळ निघून गेली होती. लोकांची गर्दी कमी झाली होती, पण आदित्य अजूनही तिथेच उभा होता. फोन बंद होता, मेसेज नव्हते आणि मनात फक्त एकच प्रश्न घुसत होता. ती खरंच आता कधीच परत येणार नाही का? त्या रात्री त्याच्या डोळ्यातलं शेवटचं आशेचं पाणीही शांतपणे ओघळलं. 3 वर्षापूर्वी आदित्यचं आयुष्य खूप साधं होतं. तो पुण्यात इंजिनिअरिंग शिकत होता. फार मित्र नव्हते, फार बोलणं नव्हतं. फक्त पुस्तक आणि स्वतःचं छोटंसं जग. एका दुपारी कॉलेजच्या लायब्ररीत बसून तो पुस्तक वाचत होता. अचानक त्याच्या टेबलावर कुणीतरी कॉफी ठेवली आणि हळू आवाजात विचारलं, "ही सीट रिकामी आहे का?" आदित्यने वर पाहिलं आणि काही क्षण त्याचा श्वासच थांबला. लांब केस, डोळ्यात निरागस चमक आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू. ती होती सान्वी. त्या दिवसानंतर दोघांची मैत्री हळूहळू वाढत गेली. सुरुवातीला फक्त एक हाय हॅलो, मग प्रोजेक्ट, कॅन्टीनमधल्या गप्पा, रात्रीचे मेसेज आणि रोजची सवय. सान्वी खूप बोलायची. ती सतत तिची स्वप्न सांगायची. हिमाचलला जायचं, रात्री उशिरा आईस्क्रीम खायचं, लग्नानंतर छोटंसं घर घ्यायचं. आदित्य तिचं बोलणं शांतपणे ऐकत राहायचा. एकदा ती अचानक हसत म्हणाली, "मला नवरा तुझ्यासारखा हवा आहे." त्या क्षणी दोघंही काही सेकंद शांत झाले, कारण त्या मजाकीतही खरं प्रेम दडलं होतं. एक दिवस मुसळधार पाऊस पडत होता. कॉलेज सुटलं होतं आणि दोघं बस स्टॉपवर अडकले होते. सान्वी थंडीने थरथरत होती. आदित्यने काही न बोलता स्वतःचं जॅकेट तिच्या अंगावर ठेवलं. ती त्याच्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, "तुला थंडी नाही वाजत?" आदित्य तिच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, "तू आहेस ना." त्या एका वाक्याने सान्वीच्या मनात काहीतरी कायमचं बदललं. त्या रात्री पहिल्यांदाच तिला जाणवलं की ती आदित्यच्या प्रेमात पडली आहे. काही दिवसांनी सान्वीने आदित्यला एक छोट्या कॅफेमध्ये बोलावलं. तिच्या हातातला कॉफीचा कप थरथरत होता. ती खूप नर्वस होती. काही क्षण शांत राहिल्यानंतर तिने धाडस करून विचारलं, "आदित्य, तुला माहिती आहे, मला तुझ्यासोबत म्हातारं व्हायचं आहे." ते ऐकून आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. तो हसला आणि म्हणाला, "मी खूप आधीपासूनच तुझ्यावर प्रेम करतो." त्या दिवशी दोघांनी पहिल्यांदा एकमेकांचा हात धरला आणि आयुष्य अचानक खूप सुंदर वाटायला लागलं. दोघं भविष्यातली खूप स्वप्न रंगवायचे. छोटंसं घर, पावसाळ्यात खिडकीजवळ बसून चहा, रात्री उशिरापर्यंत गप्पा आणि एकमेकांसोबतचं संपूर्ण आयुष्य. सान्वी नेहमी म्हणायची, "जर कधी मी दूर गेले ना, तर विसरू नकोस मला." आदित्य लगेच तिचा हात पकडून म्हणायचा, "तू कुठेही जा, माझं हृदय घेऊनच जाशील ना?" पण काही महिन्यांनी सगळं बदलायला लागलं. सान्वी सतत थकलेली दिसायची. तिला वारंवार ताप यायचा. एक दिवस कॉलेजमध्येच ती अचानक बेशुद्ध पडली. आदित्य तिला घाबरून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. रिपोर्ट्स आल्यावर डॉक्टरांचा आवाज गंभीर झाला, "तिला ब्लड कॅन्सर आहे." हे ऐकताच आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला असं वाटलं जणू कुणीतरी त्याचं पूर्ण आयुष्य एका क्षणात हिसकावून घेतलं. सान्वी मात्र सगळ्यांसमोर हसायची. "मी ठीक होईल रे," असं ती म्हणायची. पण रात्री ती एकटी रडायची. उपचारांमुळे तिचे केस गळायला लागले. ती आरशात स्वतःकडे पाहून तुटून जायची. एक दिवस ती रडत आदित्यला म्हणाली, "मी आता कुरूप दिसते ना?" आदित्यने तिचे हात हातात घेतले आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, "तू आजही माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहेस." ते ऐकून सान्वी त्याच्या मिठीत शिरून खूप रडली. उपचारांसाठी तिला मुंबईत जावं लागलं. दोघांमध्ये अंतर वाढायला लागलं. सुरुवातीला रोज फोन व्हायचे, पण नंतर सान्वीने बोलणं कमी करू लागली, कारण तिला आदित्यला स्वतःच्या वेदना दाखवायच्या नव्हत्या. एका रात्री तिने त्याला मेसेज केला, "जर मी परत आले नाही, तर दुसरं आयुष्य सुरू कर." तो मेसेज वाचून आदित्य पूर्ण रात्रभर रडत बसला. काही महिन्यांनी सान्वी अचानक पुण्यात आली. ती खूप अशक्त दिसत होती. डोक्यावर स्कार्फ होता, चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात अजूनही तेच प्रेम होतं. दोघंही समुद्रकिनारी बसले होते. लाटा शांतपणे किनाऱ्यावर आदळत होत्या. सान्वी हलक्या आवाजात म्हणाली, "आठवतं, आपण लग्नानंतर इथं यायचं म्हणालो होतो?" आदित्यच्या डोळ्यात अश्रू आले. तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला. "मला सोडून जाऊ नकोस ना?" तो तुटलेल्या आवाजात म्हणाला. सान्वीच्या डोळ्यातही पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, "मी नाही जायचं रे, पण कधी-कधी प्रेम अजूनही माणसं थांबू शकत नाही." 2 दिवसांनी रात्री आदित्यला हॉस्पिटलमधून फोन आला. तो वेड्यासारखा धावत तिथे पोहोचला. सान्वी शांत पडली होती. तिने हळूच डोळे उघडले आणि त्याचा हात पकडला. "पुढच्या जन्मात पुन्हा भेटशील ना?" ती हलक्या आवाजात म्हणाली. आदित्य रडत म्हणाला, "प्रत्येक जन्मात." सान्वीच्या चेहऱ्यावर छोटंसं हसू आलं. काही क्षणांनी तिचा हात हळूहळू सैल झाला आणि मॉनिटरचा आवाज सरळ झाला. त्या क्षणी आदित्य पूर्णपणे तुटून गेला. आजही प्रत्येक पावसाळ्यात आदित्य त्या समुद्रकिनारी जातो. 2 कप चहा घेतो, एक स्वतःसाठी आणि एक सान्वीसाठी. लोक विचारतात, "ती परत येणार आहे का?" तो फक्त हलकासा हसतो आणि मनात म्हणतो,
खरं प्रेम कधीच संपत नाही, ते फक्त डोळ्यांना दिसणं बंद होतं. थँक्यू मित्रांनो.